पाहायला मिळेल. टीमची टोटल भरपूर वेगाने पुढे सरकतीये. गुरदास तयार. इथे देखील बिकिट करण्याचा प्रयत्न. फाईन लेगचा खेळाडू पाठमोरा आणि झेल तिथे स्वीकारलाय. काय झेल स्वीकारलाय. आजच्या दिवसातील सर्वात उत्तम झेल तुम्हाला पाहायला मिळेल. पाठमोऱ्या परिस्थितीमध्ये धावत पळत तो झेल स्वीकारला. जर झेल सुटला असता तर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर देखील जाऊ शकला असता. थोडीशी दुखापत जाणवते पण तो आज कडाव गावासाठी गावाच्या नावासाठी मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. विशालला तुम्ही पाहता. विशाल पोखरकरने हा झेल टिपलाय आणि आता अखेर प्रतापाला लागेल रोशनला माघारी. परंतु बा माझ्या पुढे तुम्ही पाहता जो मात्र नॉस्टॅक एंडवरती उभा आहे. 3 बॉलचा खेळ शिल्लक. आता या मॅच मध्ये 8 डाबाची गरज. सामना जाणार कोणत्या बाजूला. सामना जाणार कर्जतला की सामना जाणार शहापूरला. याचं उत्तर तुम्हाला येणाऱ्या 3 चेंडूमध्ये कळणार. कारण दोन्ही संघ मध्ये 4 प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना आज इथून मात्र एक सामना जिंकून दोन्ही संघ पुढे सरकलेत. एका बाजूला विरतन संघाला परास्त करून बोरशेती संघ पुढे सरकलाय तर दुसऱ्या बाजूला म्हात्रेपाडा संघाला परास्त करत असताना कडाव संघ पुढे सरकलाय. बॅटची कडा. फाईन लेगचा खेळाडू पुढे सरकतोय. अजून एक झेल इथे टिपलाय दादू भागरे. त्याला देखील आता आल्या पावली मैदान सोडावा लागेल. अजून एक धक्का. फरंदाज बाद. ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा मुख्य नियम आहे. त्यामुळे आता 2 बॉल मध्ये 8 धाबाची गरज. पहिल्या षटकामध्ये 25 धाबा खर्च केल्या होत्या. यावेळेस कुशल गुरवणे असं वाटलं होतं हा सामना इथून मात्र पुन्हापणे खुला झालाय की काय परंतु असं नाहीये. हा इतिहास आहे. बदलापुराचं जुनं नातं आहे कडाव संघासोबत. कारण तुम्ही पाहिला असाल जगन्नाथ स्मृती चषक त्या स्पर्धेमध्ये 6 चेंडूमध्ये 1 धाबाची गरज असताना याच कडाव संघानं खरं तर ती 1 धाव रोखली होती नीतू माळीनं. आणि सध्याच्या घडीला 6 चेंडूमध्ये 12 रोखायच्यात. अशा परिस्थितीमध्ये एक चौकार जरूर आलाय परंतु बैदरच्या आतमध्ये काय कमबॅक केलाय. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 8 धाबाची गरज या मॅच मध्ये. विक्रांतला तुम्ही पाहता जो गोलंदाजी करतोय आतापर्यंत चांगली गोलंदाजी त्याची आपल्याला म्हणावे लागेल. खास करून मी कौतुक करेन नीतू माळीचं ज्याने षटक क्रमांक 2 हाताळलं. त्याने 11 धाबा खर्च केल्या. डीकेनं 3रे षटक हाताळलं. त्याने 9 धाबा खर्च केला. 1 फलंदाज बाद केला. म्हणजे धावसंख्येचा जो आलेख होता तो आलेख पूर्णपणे खालवलाय आणि आता जी पकड होती ती मजबूत आणि घट्ट केली आहे मैदानाच्या आतमध्ये टीम नितेश ट्रेडर्स शिवशक्ती कडाव संघानं. आणि आतापर्यंत आपण पाहिलं या स्पर्धेची 3री विकेट हॅट्रिक संपादित करत असताना टीम कडाव संघ काय गोलंदाजी केली आहे. गोलंदाजी आवडली असेल ना तर टाळा व्हायला हरकत नाहीये. या मॅच मध्ये बोरशेती संघाला जिंकायचे जरूर परंतु कडाव संघाला हार नाहीये मंजूर. आज अभि देवगरे का बॅटिंग केली आहे. संघाचा संघनायक सेनापती जो मात्र मैदानाच्या आतमध्ये मोक्याच्या निर्णायक क्षणी गेला आणि 10 चेंडूमध्ये 30 धाबा आपण अभि देवगरेच्या बॅटमधून पाहिल्यात. आज सकाळच्या सत्रामध्ये कर्जतवरून आम्ही इथपर्यंत आलोत आणि त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण मैदानाच्या